हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे फुलगोबीचे चिकन 65 कसं बनवते तसंच फुलगोबीचं आपण बनवायचं। त्यासाठी मी फुलगोबी अशी कट करून घेतली आहे, याला स्वच्छ धुवून घेतला आहे। तर यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत मॅरिनेशनसाठी। चला तर मसाले ॲड करू। मी अद्रक लसूण पेस्ट घेतला आहे, यामध्ये आपल्याला टाकायचे। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आपल्याला यामध्ये। त्यानंतर आपल्याला एक लिंबू टाकायचं यामध्ये। त्यानंतर मी 4 टेबलस्पून मैदा घेतला होता, तो घालायचा यामध्ये। हे 2 स्पून कॉर्नफ्लॉवर घालायचे। चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला। त्यानंतर लाल तिखट घालायचे। त्यानंतर एक अंडा घालायचा। मी तर फूड कलर ॲड करत नाही, त्यासाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची घालत आहे कलरसाठी। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेशनला ठेवून द्यायचं। फुलगोबीला मी सगळं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे। आता याला अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेशनला ठेवायचं आहे आपल्याला। तर एक आपला अर्धा घंटा मॅरिनेशन करून झाला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर आपल्याला याला आता तळायचं आहे। तर मी इथं कढाईमध्ये तेल घेतलं आहे, तेल हीट झालं आहे आपलं। तर आपल्याला याच्यात फुलगोबी सोडायची। तर याला आपल्याला लो फ्लेमवरती फ्राय करायचं आहे, तळून घ्यायचं आहे। म्हणजे याला आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे जरा एकदा। तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या फुलगोबीला खूप छान कलर आलाय, फ्राय पण झाली। आता आपल्याला याला काढून घ्यायचं। मस्त कलर आलाय आणि भाजली पण आहे चांगली। तर आपण याला काढून घ्यायचंय। तर मी इथं बाकीची राहिलेली फ्लावर ती पण टाकून घेतली याच्यामध्ये। पलटी करून घ्यायची याला आपल्याला। सो फायनली माझी रेसिपी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता। फुलगोबीची मी 65 बनवली आहे। खूप छान लागते ही रेसिपी। याला तुम्ही शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतात। अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू।